नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात नवे गृहमंत्री आले आणि आल्या आल्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी राज्यभरामध्ये दुकानं बंद करायला घेतल्यामुळे सरकारच्या या कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांसह अनेक छोट्या मोठ्या विक्रेत्यांचा आणि सर्वसामान्य माणसांचा सुद्धा रोष निर्माण झालाय। नव्या गृहमंत्र्यांच्यासाठी ही पहिल्या दिवसापासून सुरू झालेली डोकेदुखी असणार आहे। त्याचं कारण स्पष्ट आहे, लोकांना टाळेबंदी नको आहे। टाळेबंदी नको असली तरी पण ती गरजेची आहे याची जाणीव आहे आणि त्या जाणीव असताना सुद्धा लोक जमावबंदी दिवसा रात्री संचारबंदी या भावनेतून सरकारच्या पाठीशी उभं राहायच्या तयारीत होती। रविवारपर्यंतचं हे चित्र असताना सोमवार कसाबसा नीट सरला आणि मंगळवारपासून अचानक सरसकट दुकानं बंदीची घोषणा प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली। दुकानं का बंद होत आहेत याचं समाधानकारक उत्तर दुकान बंद करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेकडून व्यापाऱ्यांना दिलं गेलं नाही आणि परिणामस्वरूप अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांच्याकडून चिडचिड व्यक्त झाली। राज्यभरामध्ये व्यापारी काय म्हणून दुकानं बंद होत आहेत असं विचारत असतानाच प्रसंगी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची भाषा सुद्धा केली गेली। हे सगळं करत असताना गृह विभाग अर्थात रस्त्यावर उतरलेले पोलीस समाधानकारक उत्तर देत नाहीत म्हणून व्यापाऱ्यांनी सरकारच्याकडेही उत्तर मागण्याचा प्रयत्न केला, पण तिथूनही हातात फारसं काही लागलं नाही। या घटनाक्रमामुळे टाळेबंदीच्या बाबत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सावळा गोंधळ पाहायला मिळालाय। पहिल्या आदेशामध्ये जे म्हटलं गेलं होतं त्यापेक्षा दुसऱ्या आदेशात काही नव्या गोष्टी आल्या। पहिल्या आदेशात राज्य सरकारला दारूची दुकानं बंद करायची आठवण झाली नव्हती का असा सवाल उपस्थित झाला, कारण सोमवारपासून दारूच्या दुकानांच्या विरोधात सुद्धा कारवाई होताना काही ठिकाणी दिसली। परिणामस्वरूप तळीरामांची ही गर्दी दारूच्या दुकानासमोर होती। याचप्रमाणे दारू व्यतिरिक्तच्या इतर अनेक आस्थापनांवरची बंदी लागू झाल्यानं आता नक्की ही संचारबंदी आहे की प्रत्यक्षातली छुपी टाळेबंदी आहे असा सवाल सगळ्या ठिकाणाहून केला जातोय। एका बाजूला अर्थचक्र चालवायचंय, दुसऱ्या बाजूला आरोग्य चक्र राखायचंय असं सरकारचं तोंडी धोरण आहे, कृतीमध्ये मात्र प्रत्यक्षात वेगळंच दिसतंय। त्यामुळे जे जसं बोलतात ते तसं वागत नाहीत हा राजकारण्यांच्या व्याख्येचा नियम इथं स्पष्ट होतोय। लोक त्याबद्दल चिडचिड व्यक्त करतायत। कमवायचं काय, खायचं काय, रोजगार टिकवायचा कसा असे अत्यंत साधे सोपे पण तितकेच मूलभूत प्रश्न त्यांचे कायम आहेत। सरकारकडून याचं कोणीही उत्तर देत नाहीये आणि म्हणूनच टाळेबंदीचा हा सावळा गोंधळ अर्थात सांगायला संचारबंदी, लावायला टाळेबंदी म्हणजेच टाळेबंदीचा घोळात घोळ। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी कोण कोण होत आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत अली दारूवाला आहेत। आपल्यासोबत वंचितचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी पोलीस अधिकारी राहिलेले धनराज वंजारी आहेत। डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत, आरोग्य विश्लेषक या नात्यानं ते आपल्यासोबत या चर्चेत आहेत। महाराष्ट्रातल्या IMAचे ते माजी अध्यक्ष राहिलेत। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये दोन प्रतिनिधी आहेत, मनसेचे प्रवक्ते संतोष धुरी आणि व्यापारी प्रतिनिधी तसंच सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित असलेले मोहम्मद अब्बास खान। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। सगळ्यांना ही विनंती आहे, 6 जणांचं पॅनल असल्यानं प्रत्येकानं नेमकं थेट आणि कमीत कमी शब्दांमध्ये स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी अशी विनंती आहे। माझा पहिला प्रश्न मी संतोष धुरी यांना विचारतो। संतोष धुरी, आजच्या घडीला व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रभरामध्ये आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली। त्यांना काही क्षणांसाठी कळतच नव्हतं की अचानक दुकानं बंद करायची गरज काय पडली। जर रात्रीची संचारबंदी लागू होती तर दिवसा सुद्धा दुकानं बंद, याच्या मागची भूमिका व्यापाऱ्यांना पटेल अशा पद्धतीत पोहोचवली गेली आहे का? कसं झालेलं आहे की आमचे पण मित्र आहेत आणि आमच्या शाखेमध्ये पण लोक येतात, व्यापारी लोक वगैरे येत होती। कालपासून 2 दिवस झालेत ज्यावेळेला सन्माननीय साहेबांनी, राजसाहेबांनी जेव्हा पाठिंबा दिला की बाबा आमचं तुम्हाला सहकार्य असेल म्हणून याला लॉकडाऊन आणि संचारबंदीला वगैरे असेल त्यावेळेला, त्याच्यानंतर अनेक लोक आलीत की असे जर लॉकडाऊन झालं तर परत आमचे तेच हाल होणार।
याकरता लोक आलेली, त्यावेळेला सगळ्यांचं कन्फ्युजन होतं की नक्की दुकानं उघडी राहणार का, की दुकानं बंद राहणार, की संचारबंदीच आहे, की पूर्णपणे टाळेबंदी आहे, याच्यावर पूर्ण. आणि त्याच्यानंतर पूर्ण ज्यावेळेला त्यांचा GR जो आलेला आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेला वाचलं, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की दुकानं बंद राहणार. आता समजा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये माल तयार होतोय, तुमच्या काही गोष्टी तयार होत आहेत त्या विकायला मार्केट तर पाहिजे ना. स्मॉल स्केल इंडस्ट्री तुमची उघडी राहणार आणि तुमची दुकानं नाही विकायला, तर ते काय करणार, गोडाऊन तरी पाहिजे त्यांच्याकडे ठेवायला, म्हणजे करणार काय, ठेवणार कुठे ते. मोहम्मद अब्बास, हा एकदम मोहम्मद अब्बास विचित्र. आपल्याबरोबर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर ते व्यावसायिक सुद्धा आहेत. आजच्या घडीला दुकान बंद ठेवल्यामुळे तुमचं किती नुकसान दर दिवशी होणार आहे? सर, सबसे पहली बात देखिए, अभी मतलब लोग जो पिछला जो लॉकडाउन था, अभी उससे लोग उठ भी नहीं पाए थे कि इस सरकार ने संचारबंदी का ऐलान किया। उसके बाद इस सरकार ने बताया कि मतलब जो वीकेंड है उसमें लॉकडाउन रहेगा और बाकी जो 5 दिन मिलेंगे उसमें लोग कारोबार कर सकते हैं, जमाव बंदी को ध्यान में रखते हुए। बिल्कुल। मगर जिस तरीके से कल इन्होंने सर्कुलर निकाला है, वो सर्कुलर और मोदी जी के लॉकडाउन में कोई फर्क नहीं दिखाई देता है। आप एक बात समझ लीजिए। और जो हालत है इस वक्त गरीब मध्यम वर्ग के लोगों की, मैं समझता हूं कि अगर सरकार ने अपने निर्णय में बदलाव नहीं लाया तो इसके परिणाम बहुत गंभीर होंगे और लोग सड़क पर निकल आएंगे। आप देख लीजिएगा। आपल्यासोबत वंचितचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, माजी पोलीस अधिकारी राहिलेले धनराज वंजारी आहेत. वंजारी साहेब, पोलीस ज्या वेळेला कायद्याची अंमलबजावणी करायला जात आहेत त्याच्या वेळेला व्यापाऱ्यांच्याच बरोबर सर्वसामान्य माणसांचा सुद्धा रोष त्यांना अनुभवायला मिळतोय. अशा प्रकारे टाळेबंदी यशस्वी होऊ शकणार आहे का? मोहम्मद अब्बास यांनी आता आज आठवण करून दिली की लोक इतकी चिडायला लागली आहेत की थोड्याच दिवसात जनता पेटून रस्त्यावर उतरेल, कारण लोकांनी दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी या भूमिकेचं समर्थन केलं होतं. इथं तर प्रत्यक्षात 24 तास टाळेबंदीकडे वाटचाल सुरू झाली आहे. अब्बास साहेबांना ऐकलं, त्यांच्या म्हणण्याचा जो रोष आहे तो रोष शासनाकडे आहे. पण तू जसं विचारलं पोलिसांचं काय, पोलिसांसाठी हे फार गंभीर आव्हान असणार आहे, त्याच्याबद्दल काही हे नाही, खंत नाही. पण पोलीस ते सांभाळत आली. तरी सुद्धा मला प्रकर्षाने जे जाणवतं ते एक जाणवतं की वैद्यकीय प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोन्हीमध्ये जे खमकं प्रशासकीय नेतृत्व असलं पाहिजे, जे सरकारला ठणकावून सांगू शकेल की हे असले निर्णय निर्गमित करणं, सह्या ठोकून लोकांच्या माथी मारणं हे किती भारी पडू शकतं, हे खमकेपणाने सरकारला कान सुनावणी करून त्यांना उजेड काय ग्रास रूट लेवलचा ते दाखवणारं आमचं प्रशासकीय नेतृत्व या ठिकाणी कमी पडलेलं आहे. पण मग धनराज वंजारी आयबीचे रिपोर्ट्स असतात. थोडक्यात काय तर गुप्तवार्ता विभाग सर्व प्रकारची समाजातली स्पंदनं टिपत असतं. आता हा गुप्तवार्ता विभाग करतोय काय? तो सांगू शकत नाही की अशा प्रकारचे विचित्र निर्णय घेऊ नका, तुम्ही लोकांना दिवसा जमावबंदी रात्री संचारबंदी याच्यासाठी तयार केलं होतं आणि आता प्रत्यक्षात वेगळंच वागता आहात. दर दिवसाला नवे नियम येत आहेत. तेच मी म्हणतोय, मेडेकरांसारखे पोलीस महासंचालक असते, रिबेरोन सारखा कमिशनर असता, त्यांनी ठणकावून सांगितलं असतं हे तुम्ही करू शकत नाही आणि हे केलं तर याला तुम्हाला अपयश येणार. याच्या ऐवजी काय केलं पाहिजे, दुसरा ऍक्शन प्लॅन सुद्धा या प्रशासकीय नेतृत्वाने द्यायला पाहिजे. वैद्यकीय आणि पोलीस हे दोनच प्रशासकीय नेतृत्व या ठिकाणी आजच्या या घडीला डिस्कशनसाठी आपण बसलोय त्या विषयावर महत्वाचे आहेत. आता आयबीचे रिपोर्ट हे दोन्ही प्रकारचे रिपोर्ट असतात. आयबी हाही रिपोर्ट देते की ग्रासरूट लेवलची परिस्थिती काय आहे, तिचं तुम्ही ऐकलं पाहिजे ना. जीवनाचं सत्य आहे मृत्यू. अरे मृत्यूचा दर तुमचा सांगतोय की ज्या पद्धतीनं तुम्ही भाऊ करताय हे फार चुकीचं आहे. जर भाऊ करायचाच असेल तर त्यांना वैद्यकीय ट्रीटमेंट आणि लसीकरण हे तुम्ही जास्त प्रमाणात वाढवा. बरोबर. त्या मुद्द्याकडे आपण येऊ. आता अली दारूवाला आपल्या सोबत आहेत, पुण्याहून आपल्या सोबत जोडलेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आहेत. लोकांमध्ये फसवलं गेल्याची भावना आहे. अली दारूवाला, तुम्ही जे म्हणतात ते खरं आहे. मूळमध्ये आमचे माननीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी यासाठी त्यांना होकार दिला होता. आम्ही त्यांना समर्थनही दिलं होतं लॉकडाऊनसाठी. पण ते लॉकडाऊन जे होतं ते मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार ते दिवसा दुकान चालू राहणार होते.
पण एकदम अचानक जेव्हा जसे इथले माननीय लोकांनी सांगितलं का ते ऑर्डर चेंज करून तुम्ही दुकान एकदम अचानक बंद केलं, पोलीस 11:30-12 वाजता सगळी दुकान बंद करायची सुरू केली, याला आमचा तीव्र विरोध आहे. आम्ही यासाठी तुम्हाला मान्यता दिली नव्हती. आणि एक समजायचं आहे, टॅक्सेशन जी आपण गोळा करतोय हे बिझनेसमॅन कडून, तुम्ही या बिझनेसमॅन लोकांनाहीच त्रास देताय. बिझनेसमॅन लोक हे त्रासले, उद्या हे उभं राहू शकले नाही, याचा परिणाम खूप खूप गंभीर होणार आहे आणि येत्या काळामध्ये हे आपण सहन करू शकणार नाही. तर अली दारूवालाजी, आपण जो मुद्दा मांडला त्याच्यासाठी एक पूरक माहिती या चर्चेत द्यायला हवी. राज्य सरकारच्या अशा निर्णयाच्या बद्दल आत्ताच्या घडीला व्यापारी प्रचंड त्रस्त आहेत, सर्वसामान्य माणसं त्रस्त झालेली आहेत. पण आपल्याला आठवत असेल तर जीएसटीचं देश पातळीवरचं कलेक्शन अर्थात जीएसटीची वसुली ही विक्रमी झाली आहे. इतकंच नाही तर इन्कम टॅक्सची वसुली सुद्धा विक्रमी आहे. थोडक्यात काय, लोकांनी प्रामाणिकपणे आपला कर भरलाय, असं असताना त्यांना पुरेसं संरक्षण मिळताना दिसत नाहीये. मोहम्मद अब्बास आपल्या सोबत आहेत, त्यांचं एक निरीक्षण पटकन नोंदवून घेऊ, चर्चेला त्यानंतर पुढे नेऊ. देखिए, फडणवीस साहब का प्रॉब्लम यह है कि फडणवीस साहब इस सरकार पर किस तरीके से उंगली उठाना है वो इस पर नजर रखते हैं. मैं फडणवीस साहब से ये पूछना चाहूंगा कि आज कोरोना को लेकर महाराष्ट्र की हालत खराब है, इसमें कोई डाउट नहीं है, ये सबको पता है. क्या आपने केंद्र सरकार से कोई गुहार लगाई कि भाई महाराष्ट्र सरकार को कुछ मदद करना चाहिए, कुछ पैसे महाराष्ट्र सरकार को एक्स्ट्रा देना चाहिए कि यहाँ पर यहाँ की व्यवस्था को ठीक किया जा सके? मुद्दा इस समय दुकानों के खुलने और ना खुलने को लेकर है. हम राजनीतिक चर्चा के लिए आएंगे आपके पास. आपण चर्चेसाठी परत येतोय. आपल्या सोबत डॉक्टर दीपक सावंत आहेत आणि डॉक्टर दीपक सावंत या निमित्तानं आपल्यासाठीचा थेट प्रश्न आहे, लोकांमध्ये फसवले गेल्याची भावना दूर कशी करणार आहात? डॉक्टर दीपक सावंत, आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे आवाज पोहोचलाय. डॉक्टर दीपक सावंत, आपण बोला. हॅलो, आवाज येतोय? येतोय, बोला. हॅलो. असं आहे की ज्यावेळी आपण यापूर्वी देखील या विषयावरती चर्चा केलेली आहे प्रसादजी, आणि त्यावेळी आपण म्हणत होतो की आपण लॉकडाऊन लावायचा, पार्शल टाळेबंदी लावायची का आणखीन काय करायचं, या विषयावरती अनेकदा आपल्या कार्यक्रमाद्वारे मंथन झालेलं आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील खूप लोकांना या बाबतीमध्ये विश्वासात घेतलं. पत्रकार असतील, विविध पक्षाचे नेते असतील, या सगळ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलावून पाचारण करून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झालेला आहे. नो डाऊट की ज्यावेळी एखादा निर्णय आपण अशा प्रकारचा करतो त्यावेळी त्याला थोडासा सुरुवातीच्या काळामध्ये टीजिंग ट्रबल असतो, त्याला मी असं म्हणेन, आणि लोकांच्या पर्यंत हे कदाचित पोहोचलं नसावं. तर पहिल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सर्व दुकानं बंद राहतील. आता त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन नव्हतं की, आणि त्याच्यामध्ये हे पण म्हटलेलं होतं की एसेन्शियल गोष्टी ज्या आहेत त्याची दुकानं मात्र उघडी राहतील, अशा प्रकारचं म्हटलं होतं. आणि 8 नंतर डॉक्टर दीपक सावंत, इथे एक छोटासा घोळ आपल्या लक्षात आणून देतो. माझ्यासोबत असलेले बाकीचे आपले मान्यवर पण त्याला कदाचित दुजोरा देतील. सर्वसामान्यांपर्यंत मग ही गोष्ट नीट पोहोचली नाही का? एक छोटंसं उदाहरण मी आपल्या समोर आणून देतो. ते असं आहे की गेलं वर्षभर टाळेबंदीच्या संदर्भात राज्य सरकारच्याकडून मराठीमध्ये एकही पत्रक निघत नाहीये. जे आदेश निघतात ते इंग्रजीत निघतात. त्याचं भाषांतर करताना कुठे चुका झाल्या का? कारण जनतेला रविवारी अशी माहिती मिळाली की सकाळच्या काळात दुकानं उघडी असतील, कारण आपल्याला अर्थचक्र चालवायचं आहे. संध्याकाळच्या काळात 8 वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व दुकानं बंद असतील, ज्याची सवय तशीही लोकांना पडली होती. मग आता तुम्ही म्हणताय की पहिल्यापासूनच दुकानं बंद राहणार होती. मग हे कळलं का नाही लोकांना? नाही, मला असं वाटतं की सगळ्या चॅनलवरती देखील या प्रकारची चर्चा झालेली होती आणि आपण रनिंग स्ट्रीट देखील दाखवत होता अशा प्रकारे. कशा प्रकारचा त्यानंतर जर काय बदल झाला काय चाललंय कोणालाच कळत नाहीये. सगळेजण कन्फ्युज आहेत, पोलीस स्टेशन पण कन्फ्युज आहेत. तुम्ही चेक करून घ्या.
सगळे कार्यकर्ते वगैरे सगळे कन्फ्युज झाले, ते सोडून द्या. पोलीस स्टेशनाला पण माहिती नाही, पोलिसांना पण नीट हे नाही, वरती नाहीये की काय करायचंय म्हणून, ते पण कन्फ्युज आहेत सगळे. रात को जब सरकार कोणालाच माहिती नाहीये. जीआर को लेकर लोगों से बात की गई तो लोगों ने साफ कहा कि ये तो नहीं है। लोग ये बता रहे थे कि भाई वो सुबह 7 बजे से लेकर शाम को 8 बजे तक जमावबंदी के साथ सारे कारोबार शुरू रहेंगे और 8 बजे से लेकर सुबह 7 बजे तक सब बंद। संचार बंदी हो जाएगी। मगर जब लोगों को कल ये बताया जाने लगा तो लोग मतलब कल से ही डिस्टर्ब होना शुरू हो गए थे। और आज आप जाकर देखिए बाजार में क्या हालत है। बोरोवली, मलाड, वडाला सारे जगह पर व्यापारी पूरी तरीके से बाहर आ गए। मैं फिर कह रहा हूं, सरकार इस पर दोबारा निर्णय ले और कुछ ऐसा रास्ता निकाले कि कोरोना को भी रोका जा सके और लोगों का जनजीवन भी डिस्टर्ब नहीं हो। इस पे एक मिनिट, रोड पर आएंगे। अबाजी एक मिनिट आपको रोकना चाहूंगा. संतोष धुरी, या बाबतीत एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून अपेक्षित करतो. हा घोळ नक्की कोणत्या पातळीवर सुरू झालाय त्याचं उत्तरही लागेल या चर्चेमध्ये. हे बघा, सरकार काय म्हणतं, आम्ही आधीच सांगितलं होतं. पोलीस म्हणतात आम्हाला ज्या वेळेला राबवायला सांगितली टाळेबंदी आम्ही करायला घेतली. हा घोळ नक्की झाला कधी? रविवारी आपल्या सगळ्यांना हे नीट कळायला हवं होतं की नक्की दुकानं किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत बंद राहतील. हा गोळ मला वाटते सोमवारपासूनच झालेला, कालपासूनच चालू झालेला आहे की दुकानं ज्यावेळेला चालू होती, म्हणजे उद्यापासून दुकानं, काही म्हणतात दुकानदार दुकानं बंद ठेवायला सांगितलेत, काही म्हणतात चालू ठेवायला सांगितलेत. पोलिसांना विचारलं तर आम्हाला अजूनपर्यंत काही तसे आदेश नाहीयेत. ह्याच गोष्टी चालू होत्यात. आणि आता अचानक काही विभागामध्ये, म्हणजे माझ्या इकडेच घेतलं, प्रभादेवीमध्ये चालू केलं त्यांनी बंद करायला, आणि काही दादरमध्ये चालू होती दुकानं, परत माहीममध्ये काही दुकानं चालू होती. म्हणजे काय नक्की काय, कुठल्या पोलीस स्टेशनला काय त्यांची वर्दी मिळाली होती त्याप्रमाणे ते कामं करत होती. म्हणजे कन्फ्युजन होते. हाच गोंधळ जवळपास गेली 1.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या पातळीवर चालू आहे. डॉक्टर दीपक सावंत आपल्याला एक छोटीशी आठवण करून देतो. दारू दुकानांच्या बाबतीत तर याच्यापेक्षा जास्त गोंधळ आहे. दीपक सावंत आपल्याला हा विषय पोहोचवतो थोड्या वेळात. तांत्रिकदृष्ट्या आपला संपर्क तुटल्याची सूचना आली आहे म्हणून मी थांबतोय. आपल्याला धनराज वंजारी यांच्यापर्यंत जायचंय. धनराज वंजारी, आपल्याला हा विषय कदाचित कळला असेल की दारू दुकानांच्या बाबतीत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गजब आहे. एका गल्लीत दारू दुकान चालू असतं, त्या शेजारच्या गल्लीमध्ये वेगळाच नियम लागलेला असतो. दादरची परिस्थिती काय आहे एकदा संतोष धुरींकडून ऐकूया. संतोष धुरी, दादर परिसरातली सगळी दारूची दुकानं बंद आहेत का? नाही, कारण मी बघितलं, मी स्वतः सांगतो का, आता मी नावं घेत नाही, पण प्रभादेवीला काहीच दुकानं चालू होती आणि दादरला बंद होती, शिवाजी पार्कला चालू होती. असा प्रकार सगळा चाललेला होता. हा पूर्णपणे गोंधळ चाललेला आहे की काय नक्की, आणि अजूनपर्यंत लोकांना माहिती नाही. काही म्हणतात की बार चालू ठेवणार आणि फक्त तुम्ही तिकडे बार मधले तुम्ही म्हणजे जे काय आहे दारूचे ते बाटल्या वगैरे तुम्ही देऊ शकता, पार्सल देऊ शकता, बार मध्ये बसायला देऊ शकत. थोडक्यात काय तर कन्फ्युजन आहे. अंमलबजावणीचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. पण तेच आहे. धनराज वंजारींना विचारूया. धनराज वंजारी, आता मला सांगा, या सगळ्याची जबाबदारी कोणावर टाकायची? गृहमंत्री अगदीच नवीन आहेत, 24 तास पण झाले नाहीत. ते म्हणतील अहो मला कशाला एवढ्या लवकर जबाबदार धरता? असं नाहीये. मी जे प्रामुख्याने म्हणालो, आणि आता संतोष जे सांगतो ना ते बरोबर आहे. काही पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्याचे माझं बोलणं झालं, ते कन्फ्यूज आहेत हो. आता सावंत साहेब म्हणाले की आम्ही लोकांना विश्वासात, कुठल्या लोकांना विश्वासात घेतलं? वैद्यकीय प्रभागातले असतील, पोलीस प्रभागातले असतील, पण जनतेच्या विश्वासाचं काय? आणि खऱ्या अर्थाने जनतेला विश्वासात घेतलं असेल तर तुमचं सरकारचं जे प्रसार माध्यम आहे त्या प्रसार माध्यमाची ही जबाबदारी होती की जो निर्णय आहे तो आहे तसा निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. दारूच्या दुकानाच्या बाबतीत जे झालं तेच आता आम दुकानाच्या बाबतीत चालू झालेलं आहे. याचा अर्थ शासनाची जी पकड असली पाहिजे प्रशासनावर ती सुटलेली आहे. सगळेजण त्या देशमुखांचे 100 करोड कुठे गेले त्याच्या मागे कदाचित लागले असतील, परंतु प्रशासनामध्ये सुद्धा आपण विषय काढलाच आहे. आपण विषय काढलाच आहे. धनराज वंजारी, जाता जाता एक पटकन छोटा प्रश्न. अहो, लोकांनी 100 करोडची चर्चा करू नये म्हणून तर हा घोळ सुरू नसेल झालेला. पॉसिबल आहे. तू म्हणतो ते खरं आहे प्रसाद. लोकांचं मुद्द्यापासून लक्ष भटकवण्यासाठी कुठेतरी समाजामध्ये अराजकता पेरायची आणि लोक मग त्याच्या मागे लागतात आणि मूळ मुद्द्यावरून लक्ष भटकतं. खरं तर शासनाचं लक्ष त्या अंबानीच्या केसमध्ये आणि त्या करोड रुपयांमध्ये गेलेलं आहे. जनतेचं यांना सोयीसुटूक राहिलेलं नाही. घाणेरडं पॉलिटिक्स करायचं आहे. जसं अब्बास भाई म्हणाले की फडणवीस बोलतात. फडणवीस काय करतो? फडणवीस नुसतं राजकारण करतो. राजकारण येतं त्या लोकांना, जनतेच्या जनता
महाराजांचं असलं पाहिजे, शिवाजीचं नाव घेऊन तुम्ही राज्यकर्ते झाला आहे. ठीक आहे, त्या राजकीय चर्चेवर येऊ आपण. धनराजी, आपण त्या राजकीय चर्चेवर येऊ. डॉक्टर अविनाश बोंडवे आपल्या सोबत आहेत. बोंडवे साहेब, दवाखान्यांच्या बद्दलची परिस्थिती सुद्धा वेगळी नाही. मेडिकलचं दुकान अर्थात औषध विक्रीचं दुकान अगदी सहज लक्षात येतं, म्हणून नशिबानं ते सुटलं असं म्हणा. डॉक्टर बोंडवे, आपण म्हणताय ते बरोबर आहे. मुळामध्ये आपण मागच्या चर्चेमध्ये बोललो होतो त्याप्रमाणे करोनाची ही साथ ज्या वेगाने वाढतीये त्या वेगाला त्याची जी आपली संसर्गाची साखळी तोडायची असेल तर त्या लॉकडाऊन हेच उत्तर. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये हे वैद्यकीय उत्तर आहे, जसं वंजारीचं रत्ता म्हणाले. परंतु प्रशासकीय अंमलबजावणी करताना त्याला थोडे राजकीय रंग आले. त्याच्यामुळं आपल्या इथं हे जे सरमिसळ असलेलं दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, 5 दिवस असं 2 दिवस लॉकडाऊन, अशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि या अंमलबजावणीमध्ये कुठलंही ऍडमिनिस्ट्रेशन, याच्यामध्ये भारत हा लोकशाही देश आहे. ज्यावेळेला त्याची अंमलबजावणी करायची असते, ज्यावेळेला संपूर्ण देशाला किंवा संपूर्ण विभागाला, राज्याला हे करायचं असतं, त्यावेळेला लोकांना त्या पद्धतीची सूचना द्यायला लागते. ही सूचना स्पष्ट शब्दात द्यावी लागते. ती न दिल्यामुळं आता हा सावळा गोंधळ झालेला आहे. आणि हे स्पष्टपणे जाहीर करायला पाहिजे की हे जे आता चाललंय हे जाहीर केलेलं नाहीये. त्याच्यामुळे याच्याबद्दलचा निषेध निश्चितच नोंदवला पाहिजे. जरी तो आधीचा निर्णय चांगला असला किंवा तो लोकांनी पाठिंबा द्यायचा ठरवला असला तरी हा अचानक बदललेला बदल का केला किंवा हाच बदल करायचा होता का, याबद्दलचं कुठलंही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाहीये. हा गोंधळ का झाला, हा गोंधळ कुणी केला, याची उत्तरं आपण घेऊयात. डॉक्टर दीपक सावंत, हे प्रश्न आपल्यासाठीच आहेत. बघा, कोणी गोंधळ केलेला नाहीये. गोंधळ लोकांपर्यंत, माझं असं स्पष्ट मत आहे की लोकांपर्यंत नीटचं पोहोचलं गेलं नसावं असं मला प्रथमदर्शनी वाटते. पण हे का पोहोचलं नाही याचंही उत्तर द्या मग डॉक्टर साहेब. नाही बरोबर आहे की लोकांना काय वाटलं की संध्याकाळची संचारबंदी आहे, संध्याकाळची संचारबंदी आहे म्हणजे आपण सकाळी पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे की लोकांपर्यंत अपयशीचं काही नाही. हे बघा, प्रत्येक गोष्ट ज्यावेळी सुरू होते त्यावेळी अशा प्रकारचे लोकांची मानसिकता असते की आमचं चालू राहिलं पाहिजे. त्यामुळे थोडंसं ते असं झालेलं आहे असं मला वाटते. कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाहीये, कारण याला योग्य तो वेळ घेऊन योग्य तो सुरुवात चालू झालेली आहे. रेशनिंगच्या दुकानावर गर्दी झालेली आहे. आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळी आपण पहिला लॉकडाऊन केला त्यावेळी अशा प्रकारच्या लाईनी नव्हत्या लागल्या का? लागल्या होत्या ना. लोकांना लोक पॅनिक होती, लोक क्युरिओसिटीने जायची की बाबा उद्या आम्हाला मिळेल की नाही, आणि हा लॉकडाऊन किती दिवस चालणार, या सगळ्या गोष्टी लोकांना अभिप्रेत होता. आणि तो लॉकडाऊन देखील ताबडतोब लावला गेला होता. त्यांना सांगायला पाहिजे होती, कल्पना द्यायला पाहिजे होती की आम्ही पूर्णपणे लॉकडाऊन करतोय म्हणून. हा पूर्णपणे लॉकडाऊन म्हणजे पूर्णपणे लॉकडाऊन. लोक रस्त्यावर फक्त फिरायला तुम्ही हे दिलेले बरोबर आहे. त्यासाठी आता काय आहे ते आपल्याला उद्या कळेल ना. सरकार लॉकडाऊन दुकान मला असं वाटतं की थोडंसं आपण पेशन्स ठेवला तर आपल्याला लोगों को स्कूल फीस भरना है, लाइट की फीस भरना है, लोन देना है, रेंट देना है, टैक्स देना है, सगळ्या गोष्टी आपल्याशी सहमत आहे की लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. अब्बास जी, एक मिनट. दीपक सावंत जी ये कह रहे हैं, इंटरफेयर करना चाहिए. अब्बास जी, लॉकडाउन लगाते हैं तो लॉकडाउन से जो समस्या लोगों को आ रही है, एक मिनट, आप उसके भी समाधान का कोई रास्ता निकालिए. मोहम्मद अब्बास, एक मिनट. दीपक सावंत जी ने कहा थोड़ा सा पेशेंस रख के देखिए, क्या ये मुनासिब है? हो सकता है? बिल्कुल नहीं हो सकता है. रस्त्यावर लोक उतरले, व्यापारी लोक रस्त्यावर उतरले. आज सगळी लोक रस्त्यावर उतरणार आहेत. व्यायामशाळा बंद केल्यात, काय प्रॉब्लेम आहे? स्विमिंग पूल बंद केल्यात, काय प्रॉब्लेम आहे? स्पोर्ट्सची लोक त्यांना दिलेली होती की स्पोर्ट्सचे खेळाडू आहेत त्यांना प्रॅक्टिस करायला तुम्ही दिलेली होती, ते बंद केलं तुम्ही. देखिए सुझाव, एक मिनिट, आता मांगिए. एक मिनिट. डॉक्टर दीपक सावंत, व्यायामशाळा बंद करणं, तरण तलाव बंद करणं, याच्या मागे वैद्यकीय कारण आहे का? ऑफकोर्स व्यायामशाळा बंद करणं याच्या मागे वैद्यकीय कारण आहे. कारण ज्यावेळी आपण व्यायामशाळेत जातो त्यावेळी आपण फार सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करू शकत नाही आणि तिथे आपला मास्क नसतो. कारण आपण जर मास्क वापरला आणि व्यायाम केला तर आपणच ब्रेथलेस होऊ. मला वाटतं डॉक्टर भोंडवे ह्याच्यावरती माझ्याशी ऍग्री होतील. ज्यावेळी आपण स्विमिंग पूलमध्ये जातो त्यावेळी आपण मास्क घालून स्विमिंग करू शकत नाहीये.
ह्या बेसिक गोष्टी आहेत, अहो, त्यामुळे पण ह्या तिकडे गोष्टींना साहेब, तिकडे ह्या किती लोकं आहेत, गोष्टींना किती मुलं आहेत आपण होती? रोखणं एक हे किती गरजेचं मुलं, आहे. 1 वर्षानंतर स्विमिंग पूल चालू झालं तर फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी, जे राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी मुलं होती ती, आणि ते बिचारे आता सुरुवात केलेली प्रॅक्टिसला आणि त्यांची बंद करून टाकली. किती होते? 40 ते आपल्याला 50 सगळ्यांना मुलं होती आपल्याला फक्त. सगळ्यांना असंच सगळं वाटत बंद होतं करून की टाकलं. आपल्याला IPL ला सगळ्यांना तुम्ही असं वाटत permission होतं देता, की करोना time sheet आता वगैरे खेळणार का? बऱ्यापैकी पोरांचं कमी cricket झालाय, बंद करून टाकताय त्यामुळे ते तुम्ही. सगळं सुरू म्हणजे केलं जिकडे होतं. पण पैसा अचानक मिळणार हा आहे उद्रेक सरकारला, झाला, तिकडे तुम्ही बघताय. त्यामुळे या सगळ्या ज्याच्यावर गोष्टी betting झालेल्या लागणार आहे, आहेत. तिकडे तुम्ही हे त्यांना त्यामुळे परवानगी मला असं देताय. वाटतंय, IPL मला ला असं का परवानगी वाटतंय दिली मग? की आपण थोडासा आपदा में पेशन्स अवसर ठेवला, ते ढूंढने सगळ्या वाले गोष्टी लोग होतील. हैं। आपदा में अवसर डॉक्टर ढूंढने दीपक सावंत, एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण समोर आलंय. आपण सर्वसाधारणपणे व्यायामशाळा, क्रीडा प्रकार यांच्यावरचे निर्बंध लावतो आणि IPL मात्र महाराष्ट्रात, मुंबईत होणार आहे. IPL होणार आहे ही गोष्ट हे गेल्या लॉकडाऊन मध्ये पण चालू होतं, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. त्यामुळे त्यावेळी का नाही हा प्रश्न उपस्थित झाला? इसीलिए मैंने कहा कि हो, पण मोदी जी त्यावेळेला के नाही केलं, पण लॉकडाउन आता तर में, केलेलं आहे, त्याचं उत्तर द्या ना साहेब. इसीलिए मैंने आता कहा केलं, मोदी त्याचं जी उत्तर के द्या ना. लॉकडाउन में और उद्धव ठाकरे जी के लॉकडाउन में कोई अंतर नहीं है। ये रिक्शा चलेगा और टैक्सी चलेगी और उसमें दो लोग, अरे जाएंगे कहाँ? रिक्शा टैक्सी कब तक चलेगी? अगर आपने निर्णय में कुछ बदलाव नहीं लाया तो कल से आपको सड़क पर रिक्शा टैक्सी भी नहीं दिखाई देगा। ठीक आहे. लोग या जाएंगे। या- या बरोबर आहे मुद्द्यावर का? या मुद्द्यावर दीपक साहेब, एकच मिनिट, मी आपलं वेळ यासाठी थांबवतोय. वेळेची मर्यादा, एक पटकन छोटी विश्रांती गरजेची आहे लक्षवेधीमध्ये. लगेचच परत येतोय.